6 जानेवारी 2026. दैनिक चालू घडामोडी MPSC जागरणद्वारे. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच जागतिक ब्रेल दिन कधी साजरा करण्यात आला आहे? A. 2 जानेवारी, B. 4 जानेवारी, C. 3 जानेवारी, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. 4 जानेवारी. स्पष्टीकरण. दरवर्षी 4 जानेवारी रोजी साजरा केला जाणारा जागतिक ब्रेल दिन संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2018 मध्ये स्थापित केला होता. ही तारीख लुई ब्रेल यांच्या जयंतीचे प्रतीक आहे, ज्यांनी वयाच्या 15व्या वर्षी अंध किंवा दृष्टिबाधित लोकांसाठी वाचण्यासाठी आणि लिहिण्यासाठी स्पर्श प्रणालीचा शोध लावला होता. जानेवारी 2026 मधील महत्त्वाचे दिवस. 1 जानेवारी जागतिक कुटुंब दिन, 2 जानेवारी जागतिक अंतर्मुखी दिन, 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय मन शरीर कल्याण दिन. प्रश्न 2. नुकत्याच डेल्सी रॉड्रिग्ज कोणत्या देशाच्या हंगामी राष्ट्रपती बनल्या आहेत? A. ब्राझील, B. मेक्सिको, C. व्हेनेझुएला, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर C. व्हेनेझुएला. व्हेनेझुएला. राजधानी कराकास. चलन व्हेनेझुएला बोलिव्हर. राष्ट्रपती निकोलस मदुरो. टी. मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्कार 2025 मिळाला आहे. प्रश्न 3. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या NTCAच्या अहवालानुसार वर्ष 2025 मध्ये भारतात किती वाघांचा मृत्यू झाला आहे? A. 55, B. 166, C. 38, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. 166. स्पष्टीकरण. भारत जिथे जगातील सर्वात मोठी वाघांची लोकसंख्या आढळते, तेथे 2025 मध्ये वाघांच्या मृत्यूमध्ये चिंताजनक वाढ नोंदवण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार वर्षभरात 166 वाघांचा मृत्यू झाला. ही स्थिती दर्शवते की एकूण वाघांची संख्या वाढूनही अधिवासावर दबाव, क्षेत्रीय संघर्ष आणि संवर्धन व्यवस्थापनाशी संबंधित आव्हाने कायम आहेत. आंध्र प्रदेश. राजधानी अमरावती. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू. राज्यपाल से अब्दुल नझीर. आंध्र प्रदेश. चालू घडामोडी. आंध्र प्रदेशच्या पॉन्ड्रू खादीला GI टॅग मिळाला. आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने पुरामुळे भवानी बेट बंद केले. भारताचा सर्वात मोठा भूतापीय ऊर्जा तंत्रज्ञान पायलट प्रकल्प आंध्र प्रदेशात स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली. आंध्र प्रदेशच्या पर्यटन विभागाने जागतिक पर्यटन पुरस्कार 2025 जिंकला. आंध्र रणजी संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड बनले आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुमला हिल्स आणि लाल वाळूचे ढिगारे युनेस्कोच्या संभाव्य यादीत समाविष्ट झाले. प्रश्न 4. नुकतेच भारताचे पहिले सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिक कोठे स्थापित करण्यात आले आहे? A. मुंबई, B. चेन्नई, C. बेंगळुरू, D. ग्रेटर नोएडा. अचूक उत्तर D. ग्रेटर नोएडा. स्पष्टीकरण. ग्रेटर नोएडा येथील गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये भारताच्या पहिल्या सरकारी रुग्णालय आधारित AI क्लिनिकचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. प्रश्न 5. नुकतेच कोणत्या राज्य सरकारने शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य केले आहे? A. झारखंड, B. राजस्थान, C. पश्चिम बंगाल, D. यांपैकी नाही. अचूक उत्तर B. राजस्थान. राजस्थान. राजधानी जयपूर. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे. लोकसभा 25 जागा, राज्यसभा 10 जागा, विधानसभा 200 जागा. राजस्थान. चालू घडामोडी. राजस्थानने वैद्यकीय शिक्षणासाठी ई-स्वास्थ्य संवाद लॉन्च केले. राजस्थानमधील सिलिसेड सरोवराचे भारताचे 96वे रामसर स्थळ म्हणून नामकरण करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जैसलमेरमध्ये शौर्य वनचे उद्घाटन केले. 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स राजस्थानमध्ये आयोजित केले जातील. वाळवंटी मृदा निर्मिती तंत्रज्ञानाचा वापर करून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच गव्हाची लागवड करण्यात आली. राजस्थानच्या पहिल्या नमो बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्घाटन अलवरमध्ये करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने एस्बेस्टोस उत्पादनासाठी राजस्थानची वॅट सवलत रद्द केली. राजस्थान विधानसभेत धर्मांतर विरोधी विधेयक 2025 पारित झाले.
प्रश्न 6. नुकतीच 3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? ए. 194वी, बी. 192वी, सी. 195वी, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर सी. 195वी. प्रश्न 7. नुकतेच शब्दोत्सव साहित्यिक उत्सवाचे आयोजन कोठे झाले आहे? ए. मुंबई, बी. लखनौ, सी. नवी दिल्ली, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर सी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. शब्दोत्सव 2026 साहित्य आणि संस्कृतीचा एक भव्य 3 दिवसीय उत्सव आहे, जो 2 ते 4 जानेवारी 2026 पर्यंत नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आला आहे. प्रश्न 8. नुकतेच सदानंद दाते कोणत्या राज्याचे नवीन डीजीपी बनले आहेत? ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. ओडिशा, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर ए. महाराष्ट्र. महाराष्ट्र. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आचार्य देवव्रत. अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्र. चालू घडामोडी. अदानी समूहाने पुण्यात शरदचंद्र पवार कृत्रिम बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्राचा शुभारंभ केला. भारतातील सर्वात मोठी प्राचीन गोलाकार दगडी चक्रव्यूह महाराष्ट्रात शोधली गेली. महाराष्ट्रातील सांगली येथे एक समर्पित बेदाणा संशोधन केंद्र स्थापित केले जाईल. ग्लोबल बकिंग देगगज जे.पी. मॉर्गनने मुंबईत आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर स्थापित करण्याची घोषणा केली. महाक्राईम OSAIचा शुभारंभ महाराष्ट्रात झाला. महाराष्ट्र सरकारने नवीन कायद्यासह शतकानुशतके जुनी पगडी प्रथा संपुष्टात आणली. महाराष्ट्राने अंडर 13 फुटबॉल प्रतिभा शोधण्यासाठी प्रोजेक्ट महादेवा लॉन्च केला. प्रश्न 9. नुकतीच झारखंड उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. न्यायमूर्ती सौमेन सेन, बी. न्यायमूर्ती संगम कुमार साह, सी. न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सौनाक, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर सी. न्यायमूर्ती महेश शरदचंद्र सौनाक. महत्त्वाच्या नियुक्त्या. अजय सिंघल यांची हरियाणाचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. अटल स्मृती न्यासचे अध्यक्ष म्हणून एम व्यंकय्या नायडू यांची नियुक्ती करण्यात आली. PV सिंधू BWF ॲथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी निवडल्या गेल्या. सलीम अहमद यांनी रेल विकास निगम लिमिटेडच्या CMD पदाचा कार्यभार स्वीकारला. IIFL फायनान्सने BP कानुनगो यांची आपले अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. शाश्वत शर्मा एअरटेल इंडियाचे MD आणि CEO बनले आहेत. इंडियन मिलिटरी अकॅडमी मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी साई जाधव बनली आहे. रवी रंजन यांनी SBIचे नवीन व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. प्रश्न 10. नुकतीच अग्नि 5 आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी रात्रीची चाचणी कोठे करण्यात आली आहे? ए. कर्नाटक, बी. ओडिशा, सी. आंध्र प्रदेश, डी. यांपैकी नाही. अचूक उत्तर बी. ओडिशा. स्पष्टीकरण. भारताने अब्दुल कलाम बेटावरून अग्नि 5 आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी रात्रीची चाचणी केली, ज्यामुळे त्याची अचूकता आणि 5000+ किलोमीटर मारक क्षमतेची पुष्टी झाली. ओडिशा. राजधानी भुवनेश्वर. मुख्यमंत्री मोहन चरण मांझी. राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभमपाटी. लोकसभा 21 जागा, राज्यसभा 10 जागा, विधानसभा 147 जागा. टी. 18वे प्रवासी भारतीय दिवस संमेलन ओडिशामध्ये साजरे करण्यात आले आहे. ओडिशा. चालू घडामोडी. भारतातील सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन ओडिशामध्ये करण्यात आले. अनु गर्ग यांची ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. आकाश नेक्स्ट जनरेशन क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आली. 11 दिवसीय उत्सव धनजात्रा ओडिशामध्ये झाला. ओडिशा प्रादेशिक या इम्पॅक्ट कॉन्फरन्सचे यजमानपद भूषवणार आहे. ओडिशातील 2 समुद्रकिनाऱ्यांना सुनापूर बीच आणि गोल्डन बीच आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले. ओडिशा सरकारने शेतीची अवजारे महिलांसाठी सोयीस्कर बनवण्यासाठी SOP जारी केली. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच कुशावती कोणत्या राज्याचा 3रा जिल्हा बनला आहे? ए. लक्षद्वीप,
बी. पुडुचेरी, सी. गोवा, डी. यांपैकी नाही. याचे अचूक उत्तर सी. गोवा. आता अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. अँटी डोपिंग नियमांच्या उल्लंघनात भारत जगात अव्वल स्थानी राहिला आहे. पारंपरिक टपाल सेवा बंद करणारा डेन्मार्क हा पहिला देश बनला. भारताचे पहिले वन विद्यापीठ गोरखपूर येथे स्थापित होईल. इफ्को साहित्य सन्मान 2025 मैत्रेयी पुष्पा यांना प्रदान करण्यात आला. दक्षिण ध्रुवापर्यंत स्कीइंग करणारी सर्वात तरुण भारतीय महिला काम्या कार्तिकेयन बनली आहे. ह्युंदाई मोटर इंडियाने तरुण गर्ग यांची आपले एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली. जगातील सर्वात मोठा मखाना उत्पादक देश भारत बनला आहे. पंतप्रधान मोदींनी लखनौमध्ये राष्ट्र प्रेरणा स्थळचे उद्घाटन केले. चीनच्या सुपरकंडक्टिंग मॅग्लेव वाहनाने अवघ्या 2 सेकंदात 0 ते 700 किलोमीटर प्रति तास वेगाचा जागतिक विक्रम केला. इस्रायलचा 2026चा शांतता पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल. फेब्रुवारी 2026 मध्ये भारत या इम्पॅक्ट समिटचे यजमानपद भूषवेल. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. भारत आणि न्यूझीलंड यांनी मुक्त व्यापार करारावर सहमती दर्शवली आहे. शोर्न मारिन यांची भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जर्मनीने अधिकृतपणे वर्ष 2026 साठी G7 चे अध्यक्षपद इटलीकडे सोपवले. IIT पाटणाने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला. 33 वर्षांनंतर गुजरातला पुन्हा व्याघ्र राज्य घोषित करण्यात आले. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून एअर मार्शल नागेश कपूर यांनी पदभार स्वीकारला. रामानुजन डिजिटल संग्रहालयाचे अधिकृत उद्घाटन तमिळनाडूमध्ये झाले. तुमच्यासाठी प्रश्न नुकतीच पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ए. न्यायमूर्ती सौमेन सेन, बी. न्यायमूर्ती संगम कुमार साहू, सी. न्यायमूर्ती रेवती प्रशांत, डी. यांपैकी नाही. याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.